दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। नीट प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट एनडीटीव्ही मराठीवर। मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे, बिलकुल, कारण सीबीआयनं आणखीन तपासासाठी मनीषा हवालदार हिला कस्टडीत असणं गरजेचं आहे असं कोर्टासमोर सांगितलं। त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की यासाठी कोणता आधार आहे का, आणि मुळात मुद्दा की विरोध करण्यात आला होता सीबीआयच्या कोठडीला। मनीषा हवालदार यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे की मागील 3 दिवसापासून सहकार्य केलं जातंय, कॉपरेशन केलं जाते, जे प्रश्न विचारले सीबीआयने ते सगळे प्रश्नाची उत्तर दिली जात आहेत, आणि तरी सुद्धा सीबीआयकडे काही ठोस पुरावा अजूनही मिळालेला नाहीये। त्यामुळं ही कोठडी जी आहे ती देऊ नये असं युक्तिवाद करण्यात आला होता। परंतु कोर्टाने सांगितलं की आणखीन याच्यामध्ये सखोल तपास करणं गरजेचं आहे, आणि म्हणून 6 दिवसाची म्हणजे की 30 मे पर्यंत ही कोठडी दिली जाते। त्यानंतर मनीषा हवालदारच्या वकिलांनी सांगितलं की ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि त्यामुळेच मेडिसिन सुद्धा घ्यावे लागतात। मग अशा वेळी एवढ्या 6 दिवसाची कोठडी देणं आवश्यक नाहीये। त्यावेळेस मग कोर्टाने सांगितलं की जर ब्लड प्रेशर असेल किंवा कोणताही आजार असेल तर त्यासाठी मेडिसिन देण्याची परवानगी कोर्ट देईल, मात्र ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते मेडिसिन द्यावं। किती प्रमाण घ्यावं, मेडिसिनचं काय घ्यावं हे कोर्टाला माहिती देणं बंधनकारक ठरणार आहे। त्यामुळे मेडिसिन घेण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे, मात्र चौकशीला सामोरं जावं लागणार, तपास करावा लागणार, हे स्पष्टपणे कोर्टाने सांगितलं आहे। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।